अभी नहीं करते हो। थैंक यू। थैंक यू। आणि ते लोकशाही पद्धतीने लढवत आहोत. पहिल्यासाठी ह्या देशाचे सुपुत्र बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं. त्या संविधानाच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही लोकशाही टिकावी याच्यासाठी हे इलेक्शन असतात. या देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्शन असतात आणि त्यातून ही सहकाराची इलेक्शन आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं खूप मोठं योगदान, पहिले या राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्या माध्यमातून सहकार चळवळ टिकली, मोठी झाली आणि त्यांच्या संस्कार घेऊनच आम्ही सगळे याच्यात काम करतोय गेली 6 दशक. आदरणीय पवारसाहेब बारामतीकरांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने या सगळ्या सहकार चळवळीचं नेतृत्व देशात करायची त्यांना अनेक वर्ष संधी मिळाली आणि आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतंय. जे जे कोणी ह्याच्यात लढतायत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा आहे. जे या कुठलाही कारखाना असेल तर त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमी भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल ते आत्मसात करून आपल्या इथे पुढे बदल करू. गेल्या 5 वर्षात काय परिस्थिती होती नेमकी या मला असं कारखान्याची? वाटतं खूप टीका टिप्पणी झालेली आहे. परत नुसतेच रिवाइंड अँड प्ले करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया. त्याच्यानंतर आज बारामती लोकसभा मतदारसंघात पालखीचं स्वागत होणार आहे. 1:30 वाजता मी स्वतः दरवर्षीप्रमाणे पालखीचं स्वागत आज दिवे घाटाच्या पायथ्याशी वडकीला करणार आहे आणि ते करून जो अगदी अस्मरणीय असा क्षण असतो, दिवे घाट जेव्हा पालखी चढते तो क्षण, ते दृश्य अतिशय डोळ्याची म्हणजे पारणं फिटली असं असतं. त्यामुळे खूप आनंदाचा हा दिवस असतो. मी आता पालखीला बदल होईल या निवडणुकीत? बघूया ना. 24 तारीख पेशन्स दाखवा. बॅलेट वरती आज मतदान केलं. ईव्हीएम के बॅलेट? प्रत्येक गोष्टीत एक वेगळं प्रक्रिया असते आणि तो जी काही प्रक्रिया असेल त्याचा मान सन्मान आपण केला.